बारामतीमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। ढगफुटी सदृश्य त्या ठिकाणी पाऊस झालाय। नदी नाल्यांना पूर आला, रस्ते जलमय झालेत, त्यामुळे नागरिकांची मात्र दाणादाण उडाली। नीरा डावा कालवा फुटल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। तर बारामतीमध्ये पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकले। रात्रीपासून त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। आतापर्यंत 8 नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलंय। तर पूरस्थितीमुळे बारामतीमधील 3 इमारती सुद्धा खचल्याची माहिती आहे। हे दृश्य आपण पाहतोय। बारामतीमध्ये पावसाचा हाहाकार, रस्त्यांना या ठिकाणी नदी नाल्यांचं स्वरूप आलेलं, नदी नाल्यांना पूर आलाय, रस्ते जलमय झालेत, नागरिकांची मात्र दाणादाण उडाली। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी सध्या सुरू आहे। हे दृश्य आपण पाहतोय। ढगफुटी सदृश्य मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी बारामतीमध्ये झाला आणि त्यानंतर खरं तर पावसाच्या हाहाकारामुळे आता ही परिस्थिती आपण पाहतोय। पुढारी न्यूजवरती ही दृश्य आपण पाहतोय। रस्त्यांना नदी नाल्याचं स्वरूप आलं आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प आहे। नदी नाले ओसंडून वाहत आहेत आणि त्यामुळे आता संकट निर्माण झालं आहे। बचाव कार्य सुरू आहे। रात्रीपासूनच हे बचाव कार्य सुरू आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता या संदर्भात पाहणी करणार आहेत। ढगफुटी सदृश्य पाऊस आणि या परिस्थितीवरून आपण अंदाज लावू शकतो की पाऊस किती मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य असा पाऊस झालेला आहे। त्या ठिकाणी रस्ते पूर्णपणे जलमय झालेले आहेत, ठप्प झालेले आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्यासोबत जोडले। जयकुमार, नदी नाल्यांना पूर आलाय, रस्ते जलमय झाले आहेत, त्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे। काय ताजे अपडेट, सध्या काय घडतंय बारामतीत? सर हॅलो, बोला जयकुमारजी, आपला आवाज येतोय। काय सध्या बारामतीमध्ये नेमकी कशी परिस्थिती आहे पुराची? काही तांत्रिक अडचणीमुळे आपला संपर्क होतो, मात्र हे दृश्य आपण पाहतो। उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाहणी करतायत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोतमल आपल्यासोबत जोडले। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय की ढगफुटी सदृश्य पाऊस बारामतीमध्ये झालाय। न भूतो न भविष्यती असा पाऊस पडतोय आणि त्या ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलेला आहे। आपण हे दृश्य सुद्धा पुढारी न्यूजवरती पाहिलेत। काय ताजे अपडेट आहेत, सध्या नेमकी परिस्थिती कशी आहे? अतिवृष्टी काल झाली। मागच्या 4 दिवसांपासून संततधार सुरू होती, मात्र काल दिवसभरात मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाला आणि त्यानंतर बारामतीमध्ये कशा पद्धतीनं पाणी साचलं, बारामती कशी तुंबली ते आपण पाहिलं। त्यात मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। मी सध्या बारामतीमध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर अगदी दूरपर्यंत जो नीरा डावा कालवा आहे तो फुटल्यानंतर कशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, उद्भवलेली आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे। रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे। अगदी गाड्यांनी जो प्रवास लोकांकडून केला जातोय तो किती आव्हानात्मक झालेला आहे त्याची ही सगळी थेट दृश्य आपण पाहतो। ही समोर जी 4 चाकी गाडी आहे तिला हा सगळा प्रवास करण्यासाठी कशा पद्धतीनं अडचण निर्माण झालेला आहे, कसा त्रास होतोय ते या ठिकाणी दिसत आहे। हा संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग आहे। संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या या सगळ्या भागातलं पाणी वाहून जातानाचं हे दृश्य अगदी जीव धोक्यात घालून लोकांकडून खरं म्हणजे अशा पद्धतीनं प्रयत्न होणं अपेक्षित नाही। मात्र आत्ताही ही थेट दृश्य आहेत, ही लाईव्ह दृश्य आहेत, ज्यात हे दुचाकीस्वार आपण पाहतोय कशा पद्धतीनं पाणी रस्त्यांवरती मोठ्या स्वरूपात असताना देखील पुढे जाण्याचा त्यांचा हा प्रयत्न या ठिकाणी दिसतोय। अत्यंत धोकादायक अशा पद्धतीचा हा प्रवास आहे। खरं म्हणजे अशा इतक्या पाण्यातून गाडी चालवायची गरज नसताना देखील लोक मात्र काय ऐकायला तयार नाही तसं दिसतंय। बारामतीकर तसे आज घराबाहेर कमी संख्येनं पडलेत, मात्र जे काही लोक घराबाहेर पडलेले आहेत ते या सगळ्या त्रासाला सामोरे जाताना आपण पाहतोय। हे दुचाकीस्वार आपण पाहतोय की या पाण्याचा प्रवाह वेगानं वाहत असताना देखील पलीकडच्या बाजूला जाण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी सुरू आहे। अशा पद्धतीने खरं म्हणजे जीव धोक्यात घालून प्रवास करणं टाळायला हवं, मात्र लोक मात्र काही ऐकताना दिसत नाही। या पाण्यात गाडी देखील बंद पडल्याचं दिसतंय। अगदी ढकलत जी गाडी आहे दुचाकी ती या सगळ्या मार्गावरून त्यांना पुढे न्यावी लागते। अर्थात पाण्याचा इतका प्रवाह आहे की
ही सगळी ताकद या ठिकाणी लागणं आणि त्यातून पुढे जाणं अशक्य दिसतंय. मात्र तरी देखील धडपड जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. नीरा डावा कालवा जो आहे तो अगदी काही मीटर अंतरावर इथून आहे आणि तो फुटलाय आणि तो फुटल्यानंतर या संपूर्ण भागात कशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे ते आपण पाहतो आहोत. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर देखील याचं जे पाणी आहे ते येऊन पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय. या भागातली ही जर आपण माझ्या पाठीमागे असलेली शेती पाहिली तर त्या शेतीला देखील मोठा फटका जो आहे तो या सगळ्या पाण्याचा बसलेला आहे. शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. कधी असा पाऊस बघितला होता का? बारामतीत किती वर्षानंतर असा पाऊस झालाय? माझ्या तर मते मी आयुष्यात प्रथमच हा पाऊस पाहतोय उन्हाळ्यातला. बर मे महिन्यातला मे महिन्यातला पाऊस. बरोबर आहे. म्हणजे हे सांगितलं गेलं पाहिजे की मे महिना आहे आणि मे महिन्यात अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे. मी पुन्हा एकदा ती दृश्य दाखवतोय जिथून लोकांना पुढे जाण्यासाठी मोठे कष्ट जे आहेत ते घ्यावे लागतात. कारण या संपूर्ण महामार्गावर जे आहे ते पाणी साचलेलं आहे आणि लोकांची जी ये जा आहे ती या ठिकाणाहून होते. मात्र मोठा जो अडसर आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे. कारण कालव्याचं जे पाणी आहे ते या सगळ्या पालखी महामार्गावरून वाहत आहे आणि वाहतुकीला या सगळ्या प्रकारामुळे मोठा जो त्रास आहे तो या ठिकाणी निर्माण झाल्याचं बघायला लागतं. अगदी दूरची वाट धरून लोकांना पुढचा प्रवास करावा लागतो आहे. या सगळ्या भागात पाणी काल रात्रीपासून अशाच पद्धतीनं वाहत आहे आणि त्यामुळे कधी न घडेल अशी परिस्थिती निर्माण झालेली. मागच्या अनेक वर्षांमध्ये अशा पद्धतीची परिस्थिती इथे बारामतीकरांनी अनुभवलेली नव्हती. ती परिस्थिती यंदा मे महिन्यातच अर्थात मान्सून पूर्व हा सगळा पाऊस आहे अशा वेळी या सगळ्या बारामतीकरांना हा सगळा जो त्रास आहे तो सहन करावा लागतोय. खरं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण जर बघितलं असेल तर मोठं नुकसान जे आहे ते बारामतीकरांचं होताना दिसतच आहे. मात्र पुढचे काही दिवस हे नुकसान भरून निघणार नाही आणि मोठा त्रास जो आहे तो पुढच्या काही दिवसांमध्ये देखील लोकांना सहन करावा लागेल अशा पद्धतीची सगळी परिस्थिती आहे. खरं म्हणजे इकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर कसं शेतामधून हे पाणी वाहत पुढे येत आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे आणि या सगळ्या आत्ताच्या परिस्थितीची आपण बारामतीतली सगळी थेट दृश्य दाखवतोय. हा सगळा पाठीमागे जो आपण पाहतोय आपण तो परिसर शेतीचा परिसर आहे आणि या शेतीच्या परिसरात जे पिकं आहेत त्या पिकांना कशा पद्धतीनं फटका बसलाय ते देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. सगळी जी शेतातली माती आहे ती माती वाहून गेलेली आहे आणि ती शेतातली माती वाहून गेल्यामुळं अर्थात शेतीचं येत्या काळातलं तर नुकसान होईलच. पण आत्ताही आपण जर बघितलं असेल तर कशा पद्धतीनं जी आत्ता शेतातली पिकं उभी पिकं जी आपल्याला यापूर्वी बघायला मिळत होती ती कशा पद्धतीनं झोपली आहेत त्याची सगळी या ठिकाणी दृश्य बघायला मिळतात. खरं म्हणजे मोठं नुकसान या भागात बारामतीच्या आपल्याला पाहायला मिळतंय आणि लोक मात्र या सगळ्या परिस्थितीत ऐकायला काही तयार नाहीत. या सगळ्या अशा परिस्थितीत लोकांनी पाण्यात जाणं टाळलं पाहिजे. मात्र लोक मात्र आपला जीव जो आहे तो असाच मुठीत धरून या सगळ्या मार्गातून पुढे जाताना आपण पाहतोय. या सगळ्या आत्ताच्या परिस्थिती अजित पवारांकडून बारामतीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाहणी देखील सुरू आहे. सगळे जे दौरे आहेत ते रद्द करून हा अतिवृष्टीचा सगळा पाऊस झाल्यानंतर अजित पवार हे बारामतीमध्ये दाखल झालेत. अगदी सकाळी 5:45 वाजल्यापासून ते या सगळ्या अतिवृष्टी ज्या ज्या ठिकाणी झाली आहे त्या ठिकाणचा पाहणी दौरा करतायत आणि कशा पद्धतीनं नुकसान झालंय त्याचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेताना अजित पवार आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या भागांमध्ये अजित पवारांनी सकाळपासून दौरा जो आहे तो सुरू केलेला आहे. सुरुवात जी आहे ती पेन्सिल चौकापासून केलेली होती जिथे आपण पाहिलं की या सगळ्या परिस्थितीत लोकांचं देखील काय म्हणणं आहे. काय सांगाल या निमित्तानं, काय म्हणणं आहे तुमचं? पाणी जाण्याची व्यवस्था केलेली नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. पालखी मार्गवाल्यांनी व्यवस्थित कामं केलेली नाहीत त्यामुळे आज ही ड्रेनेज ठेवलेली नाही, पाणी जाण्यासाठी कुठेही अंडरपास ठेवलेले नाहीत त्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे. हा पालखी महामार्ग आपण पाहतोय बाधित झालाय पण डावा कालवा फुटल्यानंतर कुठे कुठे काल रात्रभरात त्रास झाला. डावा कालवा फुटल्यामुळे काय डावा कालव्याच्या कडेला जी थोडीफार घरं आहेत त्यामध्ये पाणी भरलेलं आहे त्यामुळे लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे. त्यांचे खूप त्रास झालेला आहे, त्याचा हाल खूप झालेले आहेत लोकांचे. ही सगळी परिस्थिती पुन्हा पूर्ववत व्हायला किती वेळ लागेल असं वाटतं? ही परिस्थिती पूर्ववत व्हायला 8 ते 10 दिवस जातील असं वाटतंय. काय सांगाल तुम्ही तुमच्या हयातीत बघितला होता का एवढा पाऊस कधी? मी माझ्या हयातीत पहिल्यांदाच असा पाऊस बघितलाय. बरं किती वेळ पाऊस पडला काल?
काल रात्री 2 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत चालू होता. परत 8 नंतर परत पाऊस दुपारी 2 वाजेपर्यंत चालू होता. बरोबर. काही ज्येष्ठ लोक या परिसरातले आपल्या सोबत आहेत. किती वर्षात असा पाऊस झाल्याचं बघितलंय बारामतीत? पहिल्यांदाच किती वर्षात? तर तुम्हाला समजते तेव्हापासून? मी माझा जन्म 1971चा, तसा पहिल्यांदाच पाऊस असाही. बरं. काय काय नुकसान झालं आता सगळ्या लोकांचं? शेतीचं म्हणा, बाकी काय- भरपूर काय- काय भरपूर नुकसान झालं? लोकांचे घरातलं सामान वाहून काय गेलेलं आहे. काल 2-3 बाया पाण्यातून म्हणजे बाहेर काढल्या गेल्या. बरं त्याच्यानंतर गावकऱ्यांनी भरपूर सहकार्य केलं. बरं बरं बरं. शेतीचं कसं नुकसान झालंय? काय काय तिचं काय सगळी शेती वाहूनच गेली. बरं बरं शेती पूर्ण वाहूनच गेलेली आहे. हे इथून ती पार सोनगावपर्यंत सगळी शेती वाहून गेलेली. बरं बरं बरं. बारामती सोबत आजूबाजूच्या कुठल्या कुठल्या गावांना ह्याचा फटका बसलाय? हे आता संसारला बसलेला आहे. संसारला बी कॅनल फुटलेला आहे खाली. बरं तिथे भरपूर नुकसान झालेलं आहे खाली संसार साईडला. संसार निंबोडी या साईडला पण भरपूर नुकसान झालेलं आहे. बरं बरं बरं. आणखी काही लोक आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. मला सांगा, बाबा म्हणतात 71चा त्यांचा जन्म आहे, तेव्हापासून असा पाऊस बघितला नव्हता. तुमचा काय अनुभव आहे? नाही, गेल्या वर्षी पाऊस असाच पडला होता बरं का. फक्त कॅनल फुटल्यामुळे असं दिसतंय, पण गेल्या वर्षीपेक्षाही प्रमाण जास्त आहे. आणि गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस? जास्त 200-250 मिलीमीटर पाऊस जर तुमचा पडत असेल तर नाही ना, एवढी क्षमता नाही ना. नाही, मे महिन्यात असा पाऊस यापूर्वी कधीच नाही. गेल्या वर्षी मे महिन्यात 1 जून पासून चालू झाला होता ते 11 जून पर्यंत. त्यावेळेस 10 दिवस अगोदर चालू झाला, 10-12 दिवस. काय काय नुकसान झालंय? कसं नुकसान झालंय? असं शेती पाण्यात गेली. पलीकडे कॅमेरा, गाडी थोडी पुढे घ्या. आपण बघतोय की या सगळ्या भागातून जे नुकसान आहे ते मोठं लोकांचं झाल्याचं बघायला मिळते. आणि अजूनही या सगळ्या भागात ही परिस्थिती काही पूर्वपदावर क्षणासाठी यायला आपल्याला नाही थांबवतोय. म्हटलं तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काय प्रतिक्रिया आली आहे ते एकदा ऐकूयात. सगळ्यात जास्त पाऊस झाला दौंड बारामती. अरे झालंय तर वर्षाची सरासरी पाऊस एका दिवसात पडला. 7 म्हणजे बारामतीतले असते आकडे 7 इंचाचे, आपली सरासरी 14 इंचाची. कॅनॉल फुटले, हे नुकसान पुढं झालंय. पहिल्यांदा बघू. तर दृश्य आपण पाहतोय, दोन्ही दृश्यामध्ये आपण पाहतोय की बारामतीमध्ये पावसाचा हाहाकार झालाय. पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमरकडे मी जाणार आहे. ज्ञानेश्वर, आपण जी परिस्थिती सध्या पाहतोय की ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी दिलेल्या आहेत की अगदी 1971 पासून ज्यांनी पाहत आलं त्यांनाही म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात हा पाऊस झाला आहे, पहिल्यांदाच असा प्रकार घडला असं म्हणतायत. सध्या काय परिस्थिती आहे, काय ग्रामस्थ म्हणतायत नेमकं? खरं म्हणजे मे महिन्यात अशा पद्धतीचा पाऊस प्रचंड स्वरूपाचा झाल्याचं बारामतीकरांनी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. आणि पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यात कालवा जो फुटला त्यामुळे ही सगळी परिस्थिती आहे, गंभीर परिस्थिती ती या ठिकाणी निर्माण झाली. आपण जर बघितलं तर अगदी दूरपर्यंत तुम्ही जिथपर्यंत पाहताय तिथपर्यंत अशाच पद्धतीचा जो पाण्याचा जो प्रवाह आहे तो रस्त्यांवरून वाहताना आपण पाहतोय. खरं म्हणजे हा सगळा रस्ता आहे, मात्र कालव्याचं पाणी कालवा फुटल्यानंतर जे पाणी बाहेर आलं त्यामुळे या सगळ्या रस्त्याला जे आहे ते नदीचं स्वरूप या ठिकाणी एकूणच आल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि मोठं नुकसान या सगळ्या भागातल्या लोकांचं झालेलं आहे. खरं म्हणजे हा जो आपण पालखी महामार्ग पाहतो, संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग, त्यामुळे प्रवास करणारे जे लोक आहेत त्यांना देखील पुढे जाता येत नाही. मागच्या बाजूला आपण जे प्रवास करण्याच्या निमित्ताने येणारे जे लोक आहेत त्यांची कशी या ठिकाणी या पाण्यातून पुढे जाता येत नसल्यामुळे अडचण झालेली आहे ती या ठिकाणी बघतोय. हे दुचाकीस्वार खरं म्हणजे या पाण्यातून जाऊ शकत नसल्यामुळे या ठिकाणी थांबून आहेत. अर्थात दूरच्या रस्त्यानं, दूरच्या मार्गाने या सगळ्या लोकांना इथून प्रवास करावा लागेल. अशा वेगवेगळ्या अडचणी आहेत. म्हणजे एकतर वाहतुकीची अडचण आहेच आहे, कारण पालखी महामार्गावरती हे पाणी साचलेलं आहे. इतकंच नाही तर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बारामतीकरांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं. जवळपास 150 घरांमध्ये बारामतीच्या या सगळ्या परिसरात पाणी शिरल्याचं आपण पाहिलं. मदत कार्य जे आहे ते प्रशासनाकडून सुरू आहे. अजित पवारांकडून वेगवेगळ्या भागांमध्ये अगदी पहाटेपासून पाहणी दौरा जो आहे तो देखील या ठिकाणी सुरू आहे. मात्र इतक्या मोठ्या स्वरूपाचा पाऊस आणि त्यात अशा पद्धतीनं डावा कालवा फुटल्यानंतर जो पाण्याचा प्रवाह वेगानं रस्त्यावर आला, पाणी जे रस्त्यावर आलं त्यामुळे मोठी अडचण जी आहे ती या ठिकाणी निर्माण झाल्याचं दिसतंय. अर्थात या सगळ्या लोकांना मदत केली जाईल, मात्र जे झालेलं नुकसान आहे त्याची काय भरपाई दिली जाते हेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. कारण शेती पिकांचं मोठं या ठिकाणी नुकसान झाल्याचं दिसतंय. जे लोक आहेत ज्यांच्या घरामध्ये त्यांचं घरगुती साहित्य होतं ते
देखील या पुराच्या पाण्यानं बाधित झाले, अतिवृष्टीच्या पाण्यानं बाधित झालेलं आहे, कारण घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं आणि येत्या काळात देखील पाऊस जो आहे तो अशाच स्वरूपाचा पडू शकतो. नक्कीच ज्ञानेश्वर, मी काही क्षणासाठी आपल्याला थांबवतोय, तर आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव यांनी त्या संदर्भात बारामतीमधून आढावा घेतलाय, पाहूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत आणि आता आहे मी काटेवाडीच्या या भागामध्ये, ज्या ठिकाणी निरादावा कॅनलला भगदाड पडलेला आहे आणि या भगदाड पडल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली आहे. संपूर्ण पाणी आपण पाहू शकता की नागरिकांच्या घरामध्ये गेलेलं आहे. सगळे नागरिक हैराण झालेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या शेतात देखील हे पाणी गेलेलं आहे आणि याचीच पाहणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं केली जाते. आपण पाहू शकता की अजित पवार या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत, ज्या ठिकाणी या निरादावा कॅनलला भगदाड पडलेला आहे. याचीच पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं केली जाते. या निरादावा कॅनलला 4 ठिकाणी भगदाड पडल्यामुळे शेतकऱ्यांची असेल, नागरिकांची असेल, सगळ्यांची तारांबळ उडालेली आहे. धोका त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना निर्माण झालेला आहे आणि याचीच पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं केली जाते. संपूर्ण अधिकारी असतील, सर्व बारामतीतील प्रशासकीय अधिकारी असतील, सर्व या ठिकाणी हजर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं त्यांना सूचना केल्या जात आहेत. नागरिकांना या ठिकाणाहून स्थलांतरित केले जाते आणि याचीच संपूर्ण माहिती अजित पवारांकडनं घेतली जाते. नेमके कशा प्रकारे हे भगदाड पडलं, कशामुळे पडलं आणि आता काय करता येईल यावरती सर्व उपाययोजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं केल्या जात आहेत. संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत. नेमकं काय झालेलं आहे ही घटना, ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं जाणून घेतली जाते. आणि आता यापूर्वी बारामतीतील MIDC परिसरातील ज्या 3 बिल्डिंगा देखील खचल्या होत्या, याची देखील पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं करण्यात आलेली आहे आणि यानंतरनं पुढील पाहणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रवाना होतील. जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती. तर बारामतीमध्ये पावसाचा हाहाकार झाला, परिस्थिती अत्यंत त्या ठिकाणची आपण जी पाहतोय की नागरिकांची त्यामुळे दाणादाण उडाली. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमलकडे जाणार आहे. ज्ञानेश्वर, आपण पाहतोय विशेषतः पुणे जिल्ह्यात पूर्ण आपण रात्रभर पावसाचा धुमाकूळ पाहिला आहे, मात्र बारामतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात न भूतो न भविष्यती इतका पाऊस झालेला आहे आणि ही जी दृश्य आपण पाहतोय की रस्त्यांना पूर्णपणे नद्यांचं स्वरूप आलेलं आहे, नागरिकांची पूर्णपणे दाणादाण उडालेली आहे. काय सध्या ताजे अपडेट्स आहे? रस्त्यांना कशा पद्धतीनं नदीचं स्वरूप आलं हे पाहतोय. शेतीचं देखील नुकसान झाल्याचं आपण पाहतोय. खरं म्हणजे मी पुन्हा एकदा ही पाठीमागचे दृश्य दाखवू इच्छितो की ज्यात शेतकऱ्यांचं कशा पद्धतीनं नुकसान झालंय ते आपल्याला या ठिकाणी दिसेल. सगळी जी शेतातली माती आहे ती या ठिकाणी वाहून गेलेली आहे आणि त्यातून पिकांचं कशा पद्धतीनं नुकसान झालंय त्याचा प्रत्यय आपल्याला जो आहे तो या ठिकाणी येतो आणि पाणी कशा पद्धतीनं किती वेगानं वाहतंय हे देखील दिसतंय. दुसरीकडे पुन्हा एकदा लोक मात्र काही या सगळ्या पावसाला जुमानायला आणि या सगळ्या परिस्थितीला जुमानायला तयार नाहीत. प्रवास पहा कसा धोकादायक पद्धतीनं या सगळ्या मार्गावरून त्यांचा सुरू आहे. अगदी पाठीमागच्या जर बाजूला बघितलं तर अगदी गुडघ्या इतक्या पाण्यातून वाट काढत हे दुचाकीस्वार जे आहेत ते या मार्गावरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. इतका पाऊस झालाय की रस्त्यांवरती गुडघ्या इतकालं पाणी आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हा आहे आणि या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरती पाणी साचल्यानंतर जी वाहतुकीची अडचण आपण पाहतोय लोकांची झालेली आहे. मात्र या सगळ्या अशा धोकादायक परिस्थितीतूनही लोकांचा प्रवास जो आहे तो या ठिकाणी सुरूच आहे. लोकांनी खरं म्हणजे अशा ठिकाणी जाणं टाळायला हवं असं आपण किमान सतत जरी सांगत असलो तरी लोक मात्र काय ऐकताना दिसत नाही. या निमित्तानं पुन्हा एकदा आपण हे आवाहन करण्याचा प्रयत्न करूयात. अगदी बघा इतकं पाणी वेगानं वाहत असताना, प्रवाहानं पाणी वाहत असताना अशा पद्धतीनं जाणं उचित नसताना देखील असा हा प्रवास बारामतीच्या अगदी जवळ असलेला हा लिमटेकचा सगळा परिसर आहे. या लिमटेकच्या भागात अशा पद्धतीनं ही सगळी जी दृश्य आहेत ती पावसानंतरची, अतिवृष्टीनंतरची आपण पाहतोय आणि रस्ते जे आहेत ते या ठिकाणी ठप्प झालेले आहेत. या रस्त्यांवरून पाणी साचत असल्यामुळे दूरच्या रस्त्यांचा वापर जो आहे तो नागरिकांना करावा लागतोय. मात्र लोक ऐकायला काही तयार नाहीत. अशा पद्धतीचं हे चित्र पहा. अगदी थेट अशा पद्धतीनं गाडी पाण्यात पडतानाची ही जी सगळी दृश्य आहेत ती या ठिकाणी बघायला मिळत आहेत. प्रवास अत्यंत धोकादायक पद्धतीनं या बारामतीच्या सगळ्या परिसरामध्ये बारामतीकरांकडून केला जातो. काही सुज्ञ लोक आहेत. नक्कीच ज्ञानेश्वर, खरं तर आपण पाहतो इतकं धाडस करण्याची काही आवश्यकता नाही, मात्र तरी सुद्धा त्या ठिकाणून अशा प्रकारचा प्रवास सुरू आहे. खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर अशा माहितीबद्दल.